गुरुपौर्णिमा निमित्त आपल्या जायकड्याला माऊलींच्या समाधीला इतकी गर्दी की विचारूच नका. आणि जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा बाबांते पण आम्हाला जशी वही वगैरे घेऊन द्यायचे. म्हटलं काही विषय नाही. तर राम राम पब्लिक, मी आहे त्याचे सोनवणे. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तुमचा भाऊ चालला होता सकाळी सकाळी या भावाला सोडायला शाळेत. मग काय या भावाला सकाळी सकाळी शाळेत वगैरे सोडून द्यायचं होतं, पण त्याआधी बाबांनी त्यांनी याला वही वगैरे घेऊन दिली. म्हटलं काही विषय नाही. मग काय आपले फॉलोवर वगैरे भेटले म्हणे आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे. मग त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं आणि त्यानंतर तुमचा भाऊ डायरेक्ट चहा प्यायला आला. बाबा म्हणे चल तुला चहा पाजतो. म्हटलं काही विषय नाही ना भाऊ. मग काय त्यानंतर म्हटलं चला आज गुरुपौर्णिमा आहे, मग काय आपल्या माऊलींच्या समाधीला जाऊन यावं लागतंय. आणि माऊलींच्या समाधीला इतकी गर्दी की विचारूच नका. म्हटलं आहे बाहेरून लांब लांब लोक येतात, आपण जवळच्या जवळ जायचं नाही, येतं काही विषय नाही भाऊ म्हटलं. मग काय तुमचा भाऊ आलेला जाता. म्हटलं चला आता लाईनीत वगैरे लागतो, पण त्याआधी इकडे काही माऊलीं ते बसलेले इकडे बाहेर. म्हटलं चला काही विषय नाही. म्हटलं चला आपण पण दर्शनाच्या लाईनीला लागवा. मग काही दर्शनाच्या लाईनीला लागलो. मस्तपैकी एकदम निवांत दर्शन वगैरे झालं, त्यात काही विषयच नाही भाऊ. मग काय माऊलींचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर बाहेर झालो. मस्त इकडे एकदम भारी काय वाजन ते वाजवत होता. मग काय म्हटलं चला आता इकडे झालेला आहे जेवणाचा टाइम. जेवण वगैरे केले सर्वांनी, मी पण करून घेतलं, त्यात काही विषयच नाही. मग म्हटलं चला आता राम मंदिरात पण जाऊन या, कारण की कधीच राम मंदिरात गेलो नव्हतो मी. मग काय मस्तपैकी गेल्या गेल्या आहे ना, मस्तपैकी प्रभू श्रीरामांचं दर्शन वगैरे घेतलं. म्हटलं त्यात काही विषयच नाही. मस्तपैकी आहे ना विठ्ठल रखुमाईचं पण दर्शन घेऊन घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता जावं लागते बाबांकडे. मग काय बाबां ते इकडे घेत होते महादेवांचं दर्शन. म्हटलं चला आता महादेवांचं मी पण दर्शन वगैरे करून घेतो, त्यात काही विषय नाही. तुम्ही पण करा. आणि गुरुपौर्णिमाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि चला आजचा ब्लॉग इथेच संपूया. जय महाराष्ट्र.